विधानसभेतील मतदानाबाबतची याचिका फेटाळण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आहे। वेळ संपल्यानंतर वाढलेल्या मतदानाला आक्षेप होता आणि वाढलेल्या 76 लाख मतदानावर हा आक्षेप होता। राज्यात 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजता मतदानाची वेळ संपल्यावर वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारी संदर्भातील याचिकेवरील सुनावणी सोमवारी पूर्ण झाली। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता आणि त्या निकालाचं वाचन थोड्याच वेळात झालेलं आहे। तर मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे। वाढलेल्या 76 लाख मतदानावर हा आक्षेप होता। वेळ संपल्यानंतर वाढलेल्या मतदानाला आक्षेप घेत ही याचिका दाखल करण्यात आलेली होती, मात्र ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे। 76 लाख मतदानावर आक्षेप करत ही याचिका दाखल करण्यात आलेली होती, मात्र हीच याचिका आता फेटाळून लावलेली आहे। विधानसभेतील मतदानाबाबतची ही याचिका फेटाळण्यात आली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी गोविंद। गोविंद, यावेळी ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे, काय ताजे अपडेट आहे? नक्कीच सोमवारी या याचिकेवरील सुनावणी जी आहे ती पूर्ण पडली होती। यामध्ये वेगवेगळे आक्षेप घेण्यात आले होते। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी या सगळ्याबाबत आर्ग्युमेंट केले होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 288 मतदारसंघापैकी 19 मतदारसंघामध्ये मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याची तर आपण पाहतोय यावेळी मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याची नोंद आहे। तर या घेण्यात आलेला आक्षेप 2024च्या विधानसभा निवडणुकीतला होता। 288 जागांसाठी मतदान झालेलं होतं, त्यापैकी 19 अशा जागा होत्या जिथं उपलब्ध मतदारांपेक्षा जास्त मतदान झाल्याची नोंद झाली आणि त्यामुळेच ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। मात्र आता ही याचिका फेटाळून लावलेली आहे। तर गोविंद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गोविंद, बोला। एकूणच आपण जर बघितलं तर या सर्व याचिकेमध्ये जे आक्षेप घेण्यात आले होते, चेतना हिरे यांनी ही याचिका दाखल केली होती। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की एकूण जे 288 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 288 पैकी 19 विधानसभा मतदारसंघ असे होते की त्या मतदारसंघांमध्ये जे असणाऱ्या मतदारांपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे असा एक आक्षेप नोंदवण्यात आलेला होता। त्याचबरोबर एकूणच या सगळ्या प्रक्रियेमध्ये संध्याकाळी 6 पर्यंत मतदानाची वेळ असते, परंतु संध्याकाळी 6 नंतर तब्बल महाराष्ट्रामध्ये 76 लाख वाढीव मतदारांनी मतदान केलं होतं की ज्या निश्चित गोविंद, प्रकाश आंबेडकर स्वतः आपल्या बरोबर वंचित नेते जोडले गेलेले आहेत। प्रकाश सर, आज ही याचिका कोर्टानं फेटाळून लावलेली आहे। हो, बातमी आलेली आहे। कुठच्या ग्राउंडवरती फेटाळलेली आहे ती आम्हाला बघावं लागेल त्या सगळ्या याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर मी असं रिॲक्शन देईन। उद्या बहुतेक मी 11 साडे11 वाजता प्रेस घेईन आणि त्यावेळेस मी असं रिॲक्शन देईन। निश्चित, धन्यवाद। स्वतः प्रकाश आंबेडकर आपल्याबरोबर जोडले गेलेले होते। मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे आणि त्यानंतर वाढलेल्या 76 लाख मतदानावर हा आक्षेप होता आणि आता उद्या स्वतः प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याची माहिती देणार असल्याचं त्यांनी झी24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे। मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे। तर हे अधिकचे मतदार कुठून आले या सगळ्या विषयांवर ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। अखेरच्या टप्प्यात जवळपास अचानक 76 लाख मतांची नोंद कशी झाली, जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीपेक्षा कुठेही जुळत नाही असं याचिकेतून म्हटलेलं। यावर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झालेली आहे आणि ही याचिका फेटाळून लावलेली। मात्र या सगळ्यावर आता अभ्यास करून नेमकं काय घडलं आणि या सगळ्यावर उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती देणार असल्याचं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी झी24 तासशी बोलताना म्हटलं। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे। विधानसभेतील मतदानाबाबतची ही याचिका फेटाळलेली आहे। गोविंद प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। गोविंद, स्वतः प्रकाश आंबेडकरांनी आता झी24 तासशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। ते उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भातली माहिती देणार आहे।
नक्कीच जरी आज प्रकाश आंबेडकर म्हणत असतील उद्या या सगळ्या नेमके कोणत्या ग्राउंडवर हा निकाल देण्यात आला याबाबतचा खुलासा आम्ही माहिती घेऊन उद्या पत्रकार परिषदेत करू, परंतु आज या ठिकाणी निकालाचं वाचन करत असताना न्यायालयाने आणखी एक निरीक्षण नोंदवलं. त्यामध्ये न्यायालय असंच म्हणालं की ही जी याचिका आहे या याचिका ऐकून घेण्यामध्ये न्यायालयाचा बिनकामाचा फुकटचा वेळ वाया गेला असल्याचंही निरीक्षण या ठिकाणी न्यायालयाने नोंदवलं. एकूणच काय तर ही याचिका जी होती ती ऐकण्याची गरज नव्हती आणि हा न्यायालयाचा वेळ वाया घालवण्याची गरज नव्हती अशा पद्धतीचं जे नकारात्मक जो दृष्टिकोन आहे तो न्यायालयानं या याचिकेच्या बाबत या ठिकाणी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही याचिका फेटाळल्यामुळं एकूणच विधानसभेच्या निवडणुकानंतर कुठंतरी एक आशादायी चित्र जे होतं की बाबा या निवडणुका नक्कीच पारदर्शक झाल्या की नाही झाल्या याबाबत जे मतांतर होतं त्याला लागल्याचं भाजपचे प्रवीण दरेकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. 76 लाख मतदानावर आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आलेली होती. मला वाटतं आता तरी कोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर यांनी आता यांची कोलीकुली थांबवायला पाहिजे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे, संविधानानं त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि असं कोणालाही लहर आली म्हणून किती मत कुठेही कशी वाढवू शकत नाहीत. लोकशाहीत असं असतं प्रत्येकाने मतं वाढवून मतदारसंघ ताब्यात घेतले असते आणि त्याच्यामुळे आता तरी न्यायालयाचा तरी अवमान करू नका. न्यायालयाने जर याचिका फेटाळली असेल तर आपल्याकडे सर्वोच्च आपण न्यायालयाचा निर्णय अंतिम मानतो. त्याच्यामुळे आता वाढीव मतदानावरून जी कोलेकुई विरोधकांनी त्या ठिकाणी सुरू केले आता तरी त्यांनी शांत बसावं. आता कोर्टानंच सपशेल आंबेडकर साहेबांची याचिका फेटाळली. निश्चितच आता स्वतः आम्ही प्रकाश आंबेडकरांशी बोललो प्रवीणजी, ते म्हणालेत की न्यायालयानं हा कुठल्या ग्राउंडवर निकाल दिला त्याची मी माहिती घेतो आणि त्यानंतर उद्या पत्रकार परिषदेत मी माहिती देणार. नाही, मला वाटतं न्यायालयाच्या निकालावर आपण बोलत नाही, कंटेम्प्ट होतं. आता प्रकाश आंबेडकर साहेब या कायद्यातले अभ्यासक आहेत आणि निश्चितच प्रतिक्रिया देण्यापूर्वी आता कशाच्या आधारे निकाल न्यायालयाने दिलाय न्यायालयाला माहित आणि ते उद्या त्यांच्या पत्रकार परिषद विश्लेषण करतील. परंतु शेवटी न्यायालयाचा निर्णय हा न्यायालयाचा निर्णय आहे, तो तुमच्या माझ्यासहित सगळ्यांना मान्य करावाच लागतो. निश्चित. धन्यवाद. प्रवीण दरेकर आमदार भाजपचे आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो, विधानसभेतील मतदानाबाबतची याचिका फेटाळून लावलेली आहे. मुंबई हायकोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे. तर गोविंद तुपे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते. गोविंद, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजूही या सगळ्या प्रकरणात मांडलेली होती. मात्र आता पुन्हा एकदा उद्या पत्रकार परिषद घेऊन ते याची माहिती देणार आहेत.